महोदय, जय भीम, जय शिवराय. मी सुरेखा नाईक नवरे. आज गेले 2019 पासनं या तहसीलदार कचेरीमध्ये खेपा मारते. माझे सासरे गेले 2016ला. तेव्हापासून आमच्या वारस नोंदीला लागले जवळजवळ 2 वर्ष. आणि 2019ला आम्हाला समजलं की 2च गुंठे आमची जागा नावावर लागलेले क्षेत्र. तेव्हा आम्ही अर्ज दिला होता तहसीलदार कार्यालयामध्ये. तर त्याच्यावरती परत काही फेरविचार झाला नाही. आणि मी तेव्हापासून ह्याचा पाठपुरावा करते ह्या तहसील कार्यालयामध्ये. पण कुठल्याही पद्धतीचा आम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही त्यांना, किंवा आम्हाला कुठली माहिती देत नाही. त्यानंतर आज मी 2024ला अभिजित यादव नाईक नवरे यांच्या थ्रू एक आपण अर्ज दिला होता याच्या वारस याच्या नोंदीसाठी, की आमचं क्षेत्र कमी लागलंय त्यासाठी. तर 2016/4/2024ला आपण एक अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये आपण त्यांना दुरुस्तीसाठी मागणी केली होती. तर आम्ही जो त्या विभागामध्ये जे अर्ज देतो तिथून तो अर्ज बाहेर सुद्धा पडला नव्हता कधीपर्यंत. 19/11/2024 पर्यंत तो अर्ज तिथून त्या विभागातून बाहेर सुद्धा पडला नव्हता. आम्ही परत येऊन चौकशी केली तर तो अर्ज तिथेच होता. तेव्हा तिथं बोरा मॅडम काम करत होत्या. आम्ही परत त्यांच्याकडनं तो अर्ज बघितला आणि मी परत माझ्या नावाचा अर्ज दिला आणि आम्ही तिथं अपील दाखल केलं. अपील केल्यानंतर आम्ही वकिला थ्रू सगळे पेपर दिले त्यांना. तर तेव्हा ते म्हटले ठीक आहे, बघू आपण त्याच्यावर काय होतो तो विचार करू, तुम्ही पेपर द्या. आम्ही वकिला थ्रू प्रत्येक वेळेस तिथं माहिती घेत होतो, पण जो तो आहे कारभार तसा चालू होता. तेव्हा बोडके तिथं काम पाहत होते. त्यांनी जो 2 महिने लावले आम्हाला. आम्ही प्रत्येक वेळेस यायचो, विचारायचो, फोन केला तर उचलत नाहीत. आलो की विचारलं की फक्त सांगतात हा बघू साहेब नाहीत, मग सांगतो परत या. आम्ही जो 8-8 दिवसांनी परत येतो, 4 दिवसांनी परत येतो, तरी ते कागद तिथंच असतात. परत आम्हाला फक्त हे म्हटलं जातं आम्ही तुम्हाला बोलवलं का, तुम्ही कशाला आला, आमच्याकडे झालं की आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त अरेरावीची भाषा. आणि आम्ही तिथं शेतकरी जातो म्हणजे आम्ही मूर्ख असतो का? आम्ही तिथे जातो फक्त काय करतो, आमच्या कामासाठी जातो, की आम्हाला तळमळ असती की आमचं काम झालं पाहिजे. पण हे लोक लक्ष देत नाही. शेतकरी म्हणजे त्यांना एकदम काही असं हे वाटतं, हीन वाटतं त्यांना, की शेतकरी काय येतो, त्यांना काहीच गरज नसते का शेतकऱ्याला. आज शेतकरी आत्महत्या करतो का? कारण त्यांची दुरुस्ती होत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही. आणि त्यांच्याकडे पैसा असतो, शेतकऱ्यांनी चक्रा मारल्या नसत्या तहसीलदार कार्यालयामध्ये. आणि आज तुम्ही तिथं त्या पदावरती बसता, लोक आशेने तुमच्याकडे येतात, पण लोक तुम्ही काय करता, त्यांना फक्त फेऱ्या मारायला लावतात. आज मी शिकलेली आहे, मी भारतीय बौद्ध महासभेचं पुणे जिल्ह्याचं काम करते, मला 4 शब्द वाचता येतात, तरी माझी आज ही अवस्था आहे. मी 6 वर्ष झाली मी तिथं चक्रा मारते, पण तरी ह्या लोकांनी मला आतापर्यंत न्याय दिला नाही. आणि आतापर्यंत फक्त उडवडीची उत्तरं देतात. वकिलांना सांगतात आम्ही वकिलांना भेटतो, तहसीलदार म्हणतात आम्ही तहसीलदारांना भेटायला गेलो, तहसीलदार म्हणतात हा थांबा मी 2 दिवसात सांगतो, तुमच्या वकिलांना भेटायला सांगा. आणि वकिलांना काही उत्तरं देत नाही. आणि परत काय करतात ते, आणि आता आम्हाला निकाल काय दिला त्यांनी, की आमचं काम इथं होत नाही. आमचं काम इथं होत नाही तर काय होत नाही, इतक्या दिवस 155ची दुरुस्ती तिथंच होते, आम्हाला माहिती म्हणून आम्ही तिथं दिलं. आणि त्यांनी आमचे पेपर पहिल्या मॅडमनी, देवरे मॅडमनी आमच्या फाईलवर निकाल दिला होता की आमच्या 4 केस झाल्या. आणि त्याच्यावरती देवरे मॅडमनी निकाली फाईल काढली होती. आणि नंतर प्रशांत बेटसे तहसीलदारांची तिथं नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी 1 महिना ते 1.5 महिना आमची फाईल उघडून पण पाहिली नाही. आणि त्याच्यानंतर भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, हा तुमच्या वकिलांना भेटायला सांगा, आम्ही त्यांना सांगतो. आणि गेला की प्रत्येक वेळेस उडीची उत्तरं देतात, की सांगत पण नाही की तुम्ही कधी या किंवा काय करतो, नाही काहीच नाही. त्याच्यानंतर मला 4 ते 5 एप्रिलला त्यांनी मला सांगितलं की 15 ते 16 मे पर्यंत तुमचं मी काम करून देतो. आणि त्याच्यानंतर मी परत भेटायला गेले त्यांना, 2 ते 3 वेळा भेटले. ते म्हणते थांबा 2 दिवसात सांगतो, तुमच्या वकिलाला भेटायला सांगा. त्याच्यानंतर त्यांनी 6 जूनला एक निकाल काढला. आणि त्या 6 जूनच्या निकालानंतर त्यांनी मला वकिला थ्रू 6 जूनला त्यांनी वकिलाच्या एजंट मार्फत माझ्याकडे पैशाची मागणी केली. आता हे काय स्वतः मागत नाहीत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा खेड तालुक्यात, पूर्ण खेड तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की डायरेक्ट तहसीलदार किंवा कुठला अधिकारी डायरेक्ट पैसा मागत नाही, त्यांचे एजंट आहेत. आणि यांच्या एजंटचा सुळसुळाट आहे
खेड तालुक्यामध्ये, आणि माझं सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्यावर अन्याय झाल्यांना कळकळीची विनंती आहे की जर त्यांच्यावर अन्याय झाला असेल ना, त्यांनी माझ्यासोबत सगळ्यांनी उभं राहावं. कारण की ह्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. कारण हे भ्रष्ट अधिकारी आहेत सगळे, आणि हा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार आपल्याला मुळात सकट उखडला पाहिजे. कारण काय माहितीये का, यांचा अनागोंदी कारभार चाललेला असतो. त्यांना मी सगळे पेपर दिले, तरी त्यांना फक्त पैसे दिले असते ना, यांनी माझा पूर्ण सातबारा क्लिअर करून देणार होते. पण त्यांनी पैशाची मागणी माझ्याकडे पहिल्यांदा केली 12 लाखाची, आणि नंतर त्यांच्या एजंट थ्रूच केली 50 लाखाची. हे पैसा मी आणणार कुठून? मी एक तर माझे मिस्टर नाही, माझे सासरे नाही, माझे सासू नाही, मला 2 मुली आहेत. मी कुठून पैसा आणणार आणि कुठून देणार या लोकांना? आज माझ्या मागे 100 ते 150 लोक आहेत. कारण हा सातबारा फक्त माझ्या नावावरती आहे. माझ्यासोबत माझे एक दीर आहेत आणि माझे दुसरे चुलत 2 दीर आहेत. आणि आम्ही सगळेच गरीब आहेत. कुठून आणणार पैसा एवढा? आणि एवढा पैसा कुठून देणार ह्यांना? आणि या सगळ्या भ्रष्ट कारभाऱ्यांची सगळ्यांनी दखल घ्यावी. आणि एवढं सांगते मी, कारण की काय माहितीये का, मला खूप त्रास झाला. मी 6 वर्ष झाली, 6 वर्ष मी पळते याच्यासाठी. यांनी मला अजिबात दाद दिलेली नाहीये. आणि आता यांनी माझा निकाल फेटाळलाय, तिथून अर्ज फेटाळलाय. का फेटाळला? यांनी मला का नाही सांगितलं तेव्हा की इथं होणार नाही? तुम्ही इथून सांगायला पाहिजे होतं. माझ्या मुलींना टाकून टाकून मी ह्या सगळ्याच्या मागं पळते. माझा मी खर्च करते. कुठून आणणार मी एवढं सगळं? आम्ही आत्ताच हे निवेदन प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे, आणि जोपर्यंत माझा याच्यावर फेरविचार होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसणार आहे. याच्याबद्दल प्रांताधिकारी यांनी, महसूल अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि दखल घ्यावी यासाठी. आणि पुढे तहसीलदारांनी माझ्याकडे स्वतःही पैशाची मागणी केली. त्यावेळेस माझ्यासोबत वैभव कदम हे होते, आणि हे माझ्याकडनं शक्य झालं नाही पैसे देणं, म्हणून त्यांनी मला ह्या बाबतीत दाद दिली नाही. तर मौजे आंबेठाणेतील गट क्रमांक 157 जुना 228 हे एकूण क्षेत्र 9 हेक्टर 13 आर जमीन मिळकतीचे सातबारा सदरील हस्तलिखित उतार्यांचे आणेवारीकरण प्रमाणे संगणीकृत सातबारा उतारा आर्ग यांच्या खात्यामध्ये 2 हेक्टर 25 आर क्षेत्राची नोंद दुरुस्त करणे कामी तहसीलदार यांनी मध्यस्थीद्वारे लाच मागितल्याने मी ही रक्कम मला देणे शक्य न झाल्याने माझी नोंद लावून न देता अपील रद्द केले आहे. तसेच माननीय तहसीलदार यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबन करण्यात यावे. महसूल प्रशासनातील प्रकरणाशी संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी दप्तर दिरंगाई केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा. यासाठी उपविभागीय अधिकारी खेड यांचे कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 22/7/2025 रोजी आमरण उपोषण करण्याची मी घोषणा करत आहे. आणि यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी दखल घ्यावी, आणि नाहीतर मी आमरण उपोषणाला बसणार आहे. हा माझा संदेश आहे सर्वांना. जय हिंद.